सहज उपलब्ध आहे, सहज. हो, मोठ्या मोठ्या
पंढरपुराकडे तरी जरा थोडं प्रदूषण आहे. कशाचं? आवाजाचं प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, अजून त्याचं प्रदूषण आहे, बऱ्याच गोष्टीचं प्रदूषण आहे. पण आष्टी शुद्ध आहे, आष्टी निवळ आहे. आष्टी नगरी प्राचीन असणार नंद आनंद कंद भक्त काम कल्पद्रू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अत्यंत प्राचीन असं मंदिर आपल्या या गावामध्ये आहे. नवे भगवान कृष्ण कन्हैयाच्या अधिष्ठानामुळे आष्टी गाव जसं मथुरेजवळचं गोकुळ, देव मथुरेतून गोकुळाला गेले तर गोकुळाच्या लोकांना काय झाला हो? आनंद. किती आनंद! तया सुखा पार नाही, त्या आनंदाला पारावा राहिला नाही. इतका आनंद गोकुळामध्ये. ओ आष्टीकर, मला खरं सांगा बरं, तुमच्या गावात तरी आनंदाला कमी आहे का? बोला बोला. कुणाचा 200 टन, बरोबर आहे? कुणाचा 500 टन, कुणाचा 1000, बरोबर आहे? 2000 का त्याच्या पुढे आहे? हा, 2000 हायेस्ट ना. 2000 टन पर्यंत ऊस कारखान्याला घालणारी अत्यंत कष्टाळू शेतकरी मंडळी, गुंड पाटील सगळे. तुम्ही म्हणाल स्वयंच घेतलं काय? असं नाही, बाकीचे मला माहित नाही. तेव्हा 2,000 टनापर्यंत ऊस कारखान्याला पाठवणारी मंडळी, जिथे सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम अशी सस्यश्यामलाम भूमी जिथे आहे, भक्तीवर नितांत प्रेम करणारी, आळंदी पंढरी क्षेत्रावर परमार्थावर नितांत प्रेम करणारी आपण सर्व मंडळी आहात. आपल्या या गावातील भक्ती महोत्सव, वार्षिक भक्ती महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. आजची चतुर्थ दिनाची सेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली आहे. वास्तविक पाहता ही सेवा माझी नसून ही सेवा सद्गुरु श्री महापूजी बोधले महाराजांची आहे. ही सेवा सद्गुरु श्री शिवाजी बोधले महाराजांची आहे. ही सेवा सद्गुरु श्री प्रातस्मरणीय रामचंद्र बोधले बाबांची आहे. तेव्हा ही सेवा त्यांच्याच चरणी आपल्या नियोजित वेळेत समर्पित करण्यापूर्वी मला यायला थोडासा उशीर झाला. कारण आजच्या नंतर मी सकाळीच आमच्या गायनाचार्य संगीत विशारद निळकंठ महाराजांना म्हटलो का आपल्याला आज धोतरजोड्याची आष्टी ते पंढरपूरची आष्टी अंतर काढायचं. सकाळी 11:30 वाजता मी धोतरजोड्याची आष्टी धोतो. तुम्हाला माहिती आहे धोतरजोड्याची आष्टी? माजलगावच्या पुढे 30 किलोमीटर. आणि ती धोतरजोड्याची आष्टी मग तिथून कळंबजवळ श्रीमद भागवत कथा दृष्टांतन कथेचा भाग सांगता सांगता घड्याळाकडे काय पाहिलं? आदरणीय वेळेच्या बाबतीत तंतोतंत पक्के असलेले आणि फोन केलेला बरोबर जय श्रीराम बोलो सब लोग. म्हणा आप सब हिंदू हो ना? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आदरणीय बाळासाहेब पाटील सर महाराज मंदिर निर्माण झाल्यापासून मी जय श्रीराम म्हणतो. वेळेच्या बाबतीत तंतोतंत 5:30 ला फोन पाहिला, सायलेंट वरती कणायला लागलं. म्हणलं महाराज वाट पाहा आहे तिथं कथा थांबवली आणि निघालो. बघता बघता तरी सुद्धा 8:17 झाले मला पोहोचायला. तेव्हा आपण सगळ्यांना थोडीशी वाट पाहण्याचा त्रास दिला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सेवेसाठी घेतलेल्या भंगाकडे वळतो. तुका म्हणे देवी
पडहरी मला जे भुवैकुंठ पडहरी मला जे किंवा तुम्ही दोघं शेजारच्या माईकवर उभे आहे, बरोबर आहे ना? शेजारी बसला, आता 15 मिनिट अर्धा तास बसला असाल. काही लोक 2 तास 4 तास शेजारी बसत असतील. काही लोक 1 दिवस 2 दिवस 8 दिवस शेजारी थांबत असतील. काही लोक 10-20 वर्षापासून शेजारी राहत असतील. पुढे चालू काही जण आयुष्याची 25-30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष सोबत व्यतीत करत असतील, सोबत घालवत असतील. मला खरं सांगा, निळकंठ महाराज गोविंद महाराजांच्या अंतःकरणात काय चाललंय हे तुम्हाला कळतंय? आणि जर कळत असेल तर मला सांगा. तुम्ही दोघं शेजारी उभा राहिला, दोघांची मला नावं माहिती नाही. तुमच्या अंतःकरणात काय चाललंय, आत काय चाललंय हे तुम्हाला सांगता येईल का? कोणाच्या अंतःकरणात काय चालू आहे हे कोणालाही सांगता येत नाही. पण ऐका, शास्त्रकार एखाद्याचं अंतःकरण जाणण्यासाठी 6 पायऱ्या सांगतात. जर आपण 6 पायऱ्यांचं चिंतन केलं, या 6 पायऱ्यांचा अभ्यास केला तर एखाद्याचं अंतःकरण आपल्याला कळू शकतं. विठ्ठल मनुस्मृतीमध्ये हे 6 पायऱ्या सांगितल्या. या 6 पायऱ्यांच्या द्वारा मनुष्य एखाद्याचं अंतःकरण समजू शकतो. यातली पहिली पायरी आहे चर्या, दुसरी पायरी आहे हावभाव, तिसरी पायरी आहे बोलणं, चौथी पायरी आहे दृष्टी अर्थात नजर, 5वी पायरी आहे इंगित आणि 6वी पायरी आहे अभिलिप्सा. आपल्याला माझ्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घ्यायचा आहे. उत्तराधिकारी बनवण्यासाठी अट अशी आहे, हत्ती सोडला जाईल, हत्तीच्या सोडण्यामध्ये माला दिली जाईल. हत्ती ज्याच्या गळ्यात पुष्पमाला घालेल त्याला सिंहासनावर
बोला जागेत तुम्ही अहो राज्य म्हणल्यावर झोपेतून जागे व्हा. राज्य म्हणल्यावर आता नाही का कोण उठं कधी कवा जाईल याचा काही आता पताच नाही. राज्य आहे ना, राज्य खुर्ची म्हटल्यानंतर कुठं काय कधी कसं होईल सांगता येत नाही. हे मोठी गर्दी, प्रचंड गर्दी, आणि गर्दी अशी जमली सिंहासनावर बसायचंय, हत्ती गळ्यामध्ये हार घालणार आहे एक अनोळखी मनुष्य दुसऱ्या राज्यातला फिरत तिथं आला. म्हणला गर्दी कशाची आहे बाबा? बरं का, माणसं गर्दीपेक्षा गर्दीकडे जास्त वळतात. कीर्तन ही समाजासाठीच आहे, उद्धारासाठीच आहे. आणि आणखी एक गोष्ट आहे ज्याच्यातून मनोरंजन होतं, पण तिकडं गर्दी फार असते. सहज एखादी गोष्ट घडली, माणसं जर खूप जमा झाली म्हणलं की इतर गर्दी जमा होतेच. गर्दी पाहिली, कशाची गर्दी आहे म्हणून तिकडे आला. बघता बघता पुढे आला. नेमका त्याचा योग असा, बरं का, काही गोष्टीसाठी योग लागतो. त्याचा योग असा की हत्तीने पुष्पहार त्याच्या गळ्यामध्ये घातला. जसा त्याच्या गळ्यात हार पडला, सगळ्यांनी जय जयकार केला. बोलिये नये महाराज की जय. नाव माहित नव्हतं ना, सगळ्यांनी त्याचा जय जयकार केला. हत्तीवर बसवलं, वाजत गाजत सिंहासनाकडे नेलं, सिंहासनावर बसवलं. मी याकरता सांगतोय, तुमच्या शब्दावरून तुमचं अंतःकरण कळतं. राजा सिंहासनावर बसला, जुना राजा रिटायर झाला, त्याने वानप्रस्थ स्वीकारला. नव्या राजाचा राज्यकारभार सुरू झाला. काहीच पाहिलं नव्हतं. नवा राजा कुठला, कोणत्या कास्टचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठून आलाय, त्याचे आई वडील कोण, त्याचं गोत्र काय, अमुक तमुक काहीच कोणाला माहित नाही. सगळ्यांनी मात्र राजा म्हणून स्वीकारलं. राजा म्हणून जसं स्वीकारलं, सिंहासनावर बसवलं. 8-15 दिवस झाले, महिना झाला, राज्यकारभार सुरळीत चालू आहे. पण प्रधानजीला वाटलं आपले राजे साहेब दे बिलॉंग्स टू व्हिच कम्युनिटी, वी शुड नो. आपल्याला त्यांची कम्युनिटी काय आहे, आपल्याला त्यांचं गोत्र काय आहे हे तर माहिती पाहिजे. निकालासाठी एक केस राजे साहेबांसमोर उपलब्ध झाली. त्या घटनेमध्ये जो गुन्हेगार होता, त्या गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा होणार. प्रधानाने राजेसाहेबांना सांगितलं याला मृत्यूदंड द्यायचा. राजेसाहेबांनी शिक्षा फरमावली. म्हणले कुठे ती रापीने याचा गळा छाटा, त्याच्याशिवाय याला शिक्षा होणार नाही. एक घटना झाली, 8-15 दिवस उलटले ना, अजून एक घटना घडली. गुन्हेगाराला मृत्यूदंड द्यायचा आहे. राजेसाहेबांनी शिक्षा फरमावली. ते आर्याना म्हणले आरीना याच्या पोटाचं ढेंडाळ बाहेर काढू, याशिवाय हा संपणार नाही. प्रधानजीला समजलं, आपले राजेसाहेब तुम्हाला समजलं, तलवारीनं मुंडकं छाटायच्या ऐवजी राजेसाहेब म्हणतात काय पाहिजे? पहिलं काय सांगितलं? रापी. पुन्हा काय सांगितलं? आरी. राजेसाहेब कुठले हे लक्षात आलं आपल्या बोलण्यावरून, आपल्या शब्दावरून. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्दांवरून माणसाचं अंतःकरण लक्षात येतं. ऐका पुढे, नुसत्या एवढ्यावरून अंतःकरण लक्षात येतं असं नाही. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या हावभावातून, तुमच्या चर्येतून, तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या एखाद्या गुप्त गोष्टीतून आपल्या अंतःकरणात नेमकं काय चाललंय याचा ठाव दुसऱ्याला घेता येतो.
अंतःकरण पाहतो भगवान परमात्म्याला आपल्या इतर साधनांची आवश्यकता नाही. तो जितकं प्रेम भक्ताच्या अंतःकरणावर करतो तेवढं बाकीच्या साधनावर करत नाही. देवाला खऱ्या अर्थाने जर काही अपेक्षित असेल तर भक्ताच्या हृदयातली प्रेमाची ओढी तो पाहतो, भाव पाहतो. भगवान परमात्मा तुमच्या आमच्या संबंधाने जर कशाचा भुकेलेला असेल तर तो भावाचा भुकेला आहे. तो प्रेमाचा भुकेला. अंगावरचं वस्त्र 17 ठिकाणी फाटलेलं होतं. 17 गाठी त्याला होत्या. शरीरावर वस्त्र नव्हतं. आणि निघत असताना बायकोला विचारलं, अगं शास्त्र 4 गोष्टी सांगितलं. एक, शिष्याने गुरुच्या घरी, भक्ताने देवाच्या घरी, मित्राने मित्राच्या घरी आणि बापाने आपण दिलेल्या मुलीच्या घरी रिकाम्या हातानं जायचं नाही. काहीतरी रे. तिने सगळ्या उतरंडी तपासल्या. एका ठिकाणी एवढे पोहे सापडले. एवढेचे पोहे सुदामने जवळ गेले. पाहे जोडी भावाची यासाठी सांगतोय. एवढे पोहे कुठंतरी वस्त्रामध्ये बांधले आणि कृष्ण कन्हैयाच्या भेटीसाठी द्वारकेकडे सुदामजी जाताय. वाटेने मजल करत द्वारकेच्या जवळ आले. उंची प्रासाद पाहिली. मोठे सुवर्ण अलंकार
कृष्ण कन्हैया से मिलना है। तेव्हा रामदेव मित्र कन्हैया से मिलना है म्हणायचे ना, त्याचे खालीपासून वरपर्यंत आहे का? अरे कोणाला मित्र सांगायचे? देवाला मैत्री व्यसनेषु सख्यम समानेषु सख्यम. सांगू का? दोन तंबाखू खाणाऱ्या माणसात जेवढी लवकर मैत्री होती तेवढी एक तंबाखू खाणार आणि एक दुसरं न खाणार यांच्यात होत नाही. का? व्यसनेषु सख्यम समानेषु सख्यम. सख्य निर्माण होण्याकरता समानता असावी लागते. अरे हा कंगाल गरीबी आमचा कृष्ण कन्हैया द्वारकेचा राजा आणि हा देवाला मित्र म्हणतो. डोक्यावर काय झाला? 100% डोक्यावर परिणाम झाला असावा. असे कितीतरी द्वारकेत येतात आणि आमच्या कन्हैयाला मित्र म्हणतात. कन्हैयाच्या दारात आले. द्वारपालांनी रस्ता रोखला. कौन? बोले सुदामा भगवान. क्यों आए हो? बोले कन्हैया से मिलना है. कन्हैया से रिश्ता. बोले मैं कन्हैया का मित्र हूँ, मित्र से मिलने के लिए आया हूँ. नाम? बोले सुदामा. अरे हट, अंदर नहीं आने देंगे. क्यों? ऐसे बहुत आते हैं, ऐसे द्वार पे बहुत आते हैं. आपको अंदर जाने नहीं दूंगा, आप छोड़ना नहीं. एका द्वारपालाला दया आली. त्यानं सांगितलं जरा नीट सात्विक दिसतो विचारा. निरोप काय द्यायचा हो? मग एका सुदामाला इतकं सांगा. आत गेला बिचारा. आत जाऊन कन्हैया सिंहासनावर बसलेले. राजकारभाराच्या गुप्त गोष्टी चालू आहेत. सेवक आत आला. राजाजी के अंदर आ सकता हूँ? बोले आइए, बोलिए क्या है? एक अत्यंत आवश्यक वार्ता है, इसके लिए आया. काय वार्ता आहे? दारात एक व्यक्ती भेटायला आली हो. कन्हैयाने विचारलं, नाव काय सांगितलं? सुदामा. फक्त माझ्या कन्हैयाने काय ऐकलं? सुदामा ऐकलं. आणि सुदामा ऐकल्याबरोबर अरे पायात सुद्धा काही घालावं याची सुद्धा भ्रांत माझ्या प्रभूला राहिली नाही. धावत पळत माझा कृष्ण कन्हैया सुदाम देवाला भेटण्यासाठी दारात उपस्थित झाले. सुदामजीला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर कडकडून आलिंगन दिलं. याला मैत्री म्हणा, याला मैत्री म्हणा. तुमचा एखादा मित्र परिस्थितीने गरीब असेल, एका बेंचवर बसून शाळेत शिकला, एक कलेक्टर झाला आणि एक कंडक्टर झाला. एक कलेक्टर झाला आणि एक कंडक्टर झाला. आपला मित्र जर आपल्या घरी भेटायला आला तर कलेक्टरनं एका बेंचवर शिकलो म्हणून कंडक्टरचा कधी अपमान करायचा नाही. आज जिल्ह्याचा कारभार माझ्या सहीने चालतो म्हणून जो कलेक्टर जर आपल्या जुन्या मित्राला विसरत असेल, मित्र नाही. माझ्या कृष्ण कन्हैयाकडून मैत्री शिका. मित्राला हाताला धरलं, हाताला धरून सिंहासनापर्यंत आणलं. एवढ्यावर थांबले नाही. सिंहासनावर सुदाम देवाला बसवलं. मित्र इतनी दूर से आए हो, मेरी आप कैसे हो? ठीक तो हो? शादी वादी हुई कि नहीं हुई है? तो फिर भाभी ने मेरे लिए कुछ तो दिया होगा. माझ्यासाठी भाभीनं काहीतरी, वहिनीनं काहीतरी दिलंय. दे दे दे. पाये जोडी भावाची, देव सोयला, देव सोयला, देव सोयला दिनाचा.
बघा 9 मास पचल्यानंतर 9 महिने 9 दिवसांनी जन्माला येईल तर याच्या शरीराचं पोषण होण्यासाठी याला पौष्टिक आहाराची गरज आहे, सकस आहाराची गरज आहे. पण याच्या मुखात काय नाही, दात नाही. देवाने कोणे बाळा दुधाला करीते उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही, वाढवे श्रीपती सवे दोन्ही, वाढवे श्रीपती सवे दोन्ही. अमेरिका नावाचा राष्ट्र, अमेरिकेमध्ये आईच्या दुधावर संशोधन झालं, रिसर्च असा आला, शोध असा सांगितला शास्त्रज्ञांनी का आईचं दूध हे अमृता समान आहे. बाळाला जन्म झाल्यानंतर त्याला आईचं जे दूध मिळतं या दुधामध्ये कुठलेही न्यूट्रिएंट्स कमी नाही, कोणतंही पोषण तत्व या दुधात नाही असं नाही. सांगू तुम्हाला, पुण्या मुंबई सारख्या शहरात, कलकत्ता बेंगळुरू सारख्या शहरात राहणाऱ्या बाळांना ते भाग्य नाही, कारण तिथली आई नसून ती मम्मी आहे. ती त्याला आपलं दूध देत नाही, बाटलीतलं दूध पाजते. ज्या बाळाला बाटलीतलं दूध मिळतं ते बाळ कुपोषित राहतं. ज्या बाळांनी, आपण सगळेच बाळ होतो, जेव्हा बालपणी ज्यांनी आईचं दूध पिलं तर हे सगळी बालकं कशी आहेत, दष्टपुष्ट सुपोषित, कुपोषित नाही अजिबात, सुपोषित. अगदी कुठलीही कमतरता नाही की कुणी सोय केली. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या परमात्म्याने सोय केली. आपल्या सगळ्याला मोफत मिळत असलेला ऑक्सिजन, आपल्या सभोवती असलेला निसर्ग, अरे याला दात आल्यानंतर खायला उपलब्ध असलेलं धान्य, पाणी, हे सगळं भगवान परमात्म्यानं दिलं. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. मायबाप 2 अभंगाची चरण सोडवली आहे, 2 शिल्लक राहिली आहे. 10 वाजून 10 मिनिट माझ्या घड्याळात, तुमचं 10 वाजून 10 ला कसलं घड्याळ केलीये. मरना ही है तो मर मिटो, देश धर्म और अपने वतन के लिए. मरना ही है तो मर मिटो, देश धर्म और अपने वतन के लिए. शरीर एक तर देवासाठी पडावं, नाही तर देशासाठी पडावं.